Hello friends and welcome to our channel Part 2 Glory. आणि आज आपण शिकणार आहोत इंग्लिश बार भारती स्टँडर्ड 8 पोयम नंबर 1 अ टाइम टू बिलीव. तर फ्रेंड्स आपल्या चॅनलवर मी तुम्हाला शिकवणार इंग्लिश इन मराठी. ऍक्च्युली खूप स्टुडंट्सला कन्फ्युजन असतं की मिस आम्हाला इंग्लिश वाचता येतं बट कधी कधी त्याचं मीनिंग समजत नाही. सो आय एम हिअर टू एक्सप्लेन यू ईच इंग्लिश सेंटेन्स इन मराठी. ओके. So let's start with our poem number 1, A Time to Believe. So A Time to Believe याचे रायटर आहे, याचे पोएट आहेत बीजे मॉरबिझर. ओके. आता जेव्हा पोयम असते ना फ्रेंड्स, तेव्हा त्याचे पोएट असतात. जो पोयम लिहितो त्याला आपण पोएट म्हणतात आणि जो चॅप्टर लिहितो किंवा लेसन लिहितो त्याला आपण रायटर म्हणतात. तो आपण बीजे मॉरबिझर यांना पोएट म्हणूया. ठीक आहे. सो लेट्स गो टू द फर्स्ट 3 स्टँजा ऑफ द पोयम. सो फर्स्ट 3 स्टँजा. आता स्टँजा म्हणजे काय, तर हे चारही लाईन्स जे एक पॅरेग्राफ असतो ते आपण लेसन मध्ये त्याला पॅरेग्राफ म्हणतो बट पोयम मध्ये आपण त्याला स्टँजा म्हणणार. ओके. तर प्रत्येक स्टँजा मध्ये 4 लाईन्स असतात. ठीक आहे. अँड फ्रेंड्स इट इज माय रिक्वेस्ट टू यू ऑल की जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर तुमचं टेक्स्टबुक आणि एक पेन्सिल घेऊन बसा सो दॅट मी जे काही इम्पॉर्टंट मिनिंग सांगेन तुम्हाला अर्थ सांगेन मराठीमध्ये दॅट यू कॅन राईट तेव्हाच्या तेव्हा लिहून ठेवा म्हणजे जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम रिवाइज कराल it will be easy for you all. Okay. So let's start with the first stanza. A time to believe. To believe is to know that every day is a new beginning. Is to trust that miracles happen and dreams really do come true. Okay. आता फर्स्ट स्टँजा मध्ये काय सांगितलं आहे, टू बिलीव्ह इज टू नो दॅट एव्हरी डे इज अ न्यू बिगिनिंग. म्हणजे प्रत्येक दिवस आपल्याला माहिती असलं पाहिजे प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात असतो. कालचं काल असतं आणि आज एक न्यू बिगिनिंग असते. ओके. इट्स टू ट्रस्ट दॅट मिराकल्स हॅपन. आता फ्रेंड्स मिराकल म्हणजे काय, तर जादू. येस, जादू म्हणजे जे आपण विचार पण करू नाही शकत ते सुद्धा घडतं. ओके. सो दॅट इज कॉल्ड अ मिराकल. नेक्स्ट, अ ड्रीम रिअली डू कम ट्रू. म्हणजे जे आपण स्वप्न बघतो ते खरे होतात. येस. तर जेव्हा आपण स्वप्न बघतो तर चांगले स्वप्न बघा. स्वप्न म्हणजे जेव्हा आपण झोपतो ते स्वप्न नाही, तर जेव्हा आपले डोळे उघडे असतात आपण प्रत्यक्षात जेव्हा विचार करतो की काय असं होणार तसं होणार तर चांगले विचार करा म्हणजे ते खरे होणार. ओके. नेक्स्ट, to believe is to see angels dancing among the clouds. Okay. So या angels म्हणजे परी. हा, dancing among the clouds म्हणजे आकाशात ते नाचतात. आता ते खरंच नाचत नाहीये बट हे कवीचे काल्पनिक मन असतं. ते लोक काव्य तसंच करतात. सो दे आर इमॅजिनिंग. ओके. दिस एंटायर पोयम इज इमॅजिनेशन. हे सगळं खरं नाहीये बट इट इज इमॅजिनेशन. कोणत्या कोणत्या लाईन्स इमॅजिन केलेत कवीने. ओके. To believe is to see angels dancing among the clouds, to know the wonder of a stardust sky. Stardust म्हणजे काय, हॅव्हिंग अ मॅजिकल क्वालिटी. ओके. किंवा असंही बनवू शकतात की स्काय पूर्ण जे ताऱ्यांनी भरलेलं असतं, स्टार्सनी भरलेलं असतं ते. ओके. विच लुक्स मॅजिकल. अँड द विजडम ऑफ अ मॅन इन द मून. दिस इज ऑल्सो इमॅजिनेशन. विजडम म्हणजे जे तत्व आहे किंवा जे स्मार्टनेस आहे मॅन ऑन द मून हे इमॅजिन केलं की मूनवरती एक मॅन आहे आणि तो खूप वाईज आहे, खूप हुशार आहे. ओके. टू बिलीव्ह इज टू नो द व्हॅल्यू ऑफ अ न्यूचरिंग हार्ट. न्यूचरिंग म्हणजे जे जपतं सगळ्यांना ते. ठीक आहे. आपल्याला त्याची किंमत असली पाहिजे. द इनोसेन्स ऑफ अ चाइल्ड्स आय. जे लहान मुलं असतात ते इनोसेंट असतात, त्यांना काहीच कल्पना नसतं की हे बरोबर आहे की चूक आहे. सो दॅट इज इनोसेन्स. द ब्युटी ऑफ अन एजिंग हँड. एजिंग हँड म्हणजे एजिंग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा म्हणजे म्हातारपण म्हणजे हळूहळू आपण एज होतो. जसं 40, 50, 60. तर आपण आपल्या आजी आजोबांचे जर आपण हात बघितले तर त्यांना सुरकुत्या पडलेल्या असतात. सो दॅट मीन्स एजिंग. ओके. सुरकुत्या. फॉर इट इज थ्रू देअर टीचिंग वी लर्न टू लव्ह. ठीक आहे. आता त्यांनी आपल्याला प्रेम म्हणजे काय ते शिकवलंय. ठीक आहे. जे म्हातारे माणसं आहेत जे आपले आजी आजोबा त्यांनी आपल्याला प्रेम म्हणजे शिकवलंय काय. ठीक आहे. तर त्यांना जपलं पाहिजे, त्यांची व्हॅल्यू कळली पाहिजे आपल्याला. ओके. सो हिअर देर इज अ क्वेश्चन, व्हॉट शुड वन नो अँड ट्रस्ट एव्हरी डे. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर मी इथे दिला आहे. वन शुड नो अँड ट्रस्ट दॅट एव्हरी डे इज अ न्यू बिगिनिंग. दिस इज फ्रॉम द फर्स्ट लाईन. ओके. दॅट मिरॅकल्स हॅपन अँड ड्रीम्स रिअली डू कम ट्रू. तर हे फर्स्ट स्टँजाचं मिनिंग इकडे आहे. ओके. ह्या क्वेश्चनचा अर्थ.
व्हॉट आर द टू सुपरनॅचरल रेफरन्सेस इन सेकंड स्टँजा? ओके, आता हे दोन स्टँजा आहे सुपर नॅचरल म्हणजे जे नॅचरल नाही आहे, जे अघटित आहेत ते काय दिलंय. सो देर आर टू स्टँजाज. फर्स्ट वन इज एंजल्स डान्सिंग आणि सेकंड आहे विजडम ऑफ अ मॅन इन द मून. तर मॅन मून वरती कोणच नाहीये. ओके, तर हे इमॅजिनेशन आहे. सो दिस इज सुपर नॅचरल, जे घडलेलं नाहीये, जे इमॅजिनेशन आहे. ओके, सो लेट्स गो टू द third, fourth, and fifth stanza. To believe is to find the strength and the courage that lies within us. ठीक आहे, तर आपण विश्वास ठेवला पाहिजे की आपल्यामध्ये खूप स्ट्रेंथ आहे आणि खूप करेज आहे. When it is time to pick up the pieces and begin again. Okay, what does it mean when it is time to pick up the pieces? Pieces कोणाचे? तुकडे. ओके, तुकडे म्हणजे तसं नाही. हे कसं दिलंय माहितीये, की जेव्हा आपल्यावरती खूप वाईट वेळ येते, ठीक आहे, किंवा खूप संकट येतात, सो वी हॅव टू पिक अप आ पीसेस. पिक अप अ पीसेस म्हणजे आपलं मन घट्ट करायचं, हॅव करेज, हॅव स्ट्रेंथ, आणि पुन्हा उठून पुन्हा लढायचं. सो दॅट इज द मिनिंग ऑफ दिस स्टँजा. ठीक आहे, तुम्हाला कळलं असेल. आता हे तुम्ही इंग्लिश मध्ये पण लिहू शकता. टू बिलीव्ह इज टू नो वी आर नेव्हर अलोन. आपण कधीच एकटे नाहीये. ओके, आपल्या बरोबर आपल्या घरातले आहेत, परमेश्वर आहे, ठीक आहे, आपले फ्रेंड्स आहेत, सगळे आहेत, कधीच आपण एकटे नसतो. नेक्स्ट, that life is a gift and this is our time to cherish it. So our life is a gift, it is very precious, खूप किमती आहे. ओके, and it is our time to cherish it. Cherish it म्हणजे जपायला हवं. ओके, next, to believe is to know that wonderful surprises are just waiting to happen. So आपण विश्वास ठेवायला हवं की पुढे जाऊन आपल्याला नाही माहिती की काय होणार आहे, चांगलं की वाईट, बट आपण नेहमी हाच विश्वास ठेवला पाहिजे की पुढे जाऊन खूप चांगलं होणार आहे. इट इज अ वंडरफुल सरप्राईज फॉर अस. ओके, अँड ऑल आर होप्स अँड ड्रीम्स आर विदिन रीच. जे पण आपण होप्स केले आहे की मी असं बनणार, मी पुढे जाऊन असं बनणार, मी एवढं शिकणार, मी ह्या कॉलेजमध्ये जाणार, मी आई वडिलांना हे घर घेणार, बंगला घेणार. सो दॅट इज अ ड्रीम्स अँड विशेस अँड दे आर विदिन आर रीच, म्हणजे आपण तिकडे पोहोचू शकतो. ओके, इफ ओनली वी बिलीव्ह. कधी ते खरं होणार, जर आपल्या मनात विश्वास असेल की हे होणारच, तेव्हा ते खरं होणार. ओके, ठीक आहे. तर इथे सुद्धा क्वेश्चन्स दिले आहे या स्टँजाच्या अगेन्स्ट. व्हॉट टू क्वालिटीज आर नीडेड टू रिकवर आफ्टर अ शॉकिंग इव्हेंट. आता इथे ह्या पूर्ण स्टँजामध्ये मला सांगा, शॉकिंग इव्हेंट कुठे आहे? शॉकिंग इव्हेंट इकडे आहे. पिक अप अँड पीसेस म्हणजे शॉक म्हणजे जे दुःख येतं ते. ओके, इकडे दिलंय बघा सेंटर, इकडे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. पिक अप द पीसेस म्हणजे रिटर्न टू अ नॉर्मल आफ्टर अ शॉक ऑर डिझास्टर. सो दिस इज द स्टँडर्ड. ओके, तर त्याचा आन्सर काय आहे? व्हॉट टू क्वालिटीज आर नीडेड? सो स्ट्रेंथ अँड करेज. इथे दिलंय बघा, स्ट्रेंथ अँड करेज. सो वी नीड स्ट्रेंथ अँड करेज to recover after shocking events. Okay, next, what kind of attitude does the poet advise everybody to have? पोएटनी काय सांगितलं, कोणता ऍटिट्यूड ठेवा? So answer is, the poet advises everybody to have a positive attitude in life. One should have good qualities like wisdom, innocence, strength, courage. Love पण लिहू शकता तुम्ही, तिथे love पण लिहिलंय ना. And to be able to value things in life. तर हे पूर्ण पोयम मध्ये जे तुम्ही क्वालिटी शिकलात, हे पूर्ण पोयमचं एकत्र निचोड आहे. ओके, सो यू कॅन राईट इन युअर ओन सेंटेन्स ऑल्सो. चला, तर आपण इंग्लिश वर्कशॉप कडे जाऊया. फर्स्ट वन, rearrange the letters to make meaningful words occurring in the poem. आता इथे त्यांनी ना, हे जे आहे ना, ही एक वर्ड आहे, शब्द आहे, पण ना हे स्पेलिंग इकडे तिकडे केले, त्याचे शब्द जे लेटर्स आहेत ते इकडे तिकडे केले. तर फ्रेंड्स, मला सुद्धा हे शोधायसाठी 10-15 मिनिटं लागले. सो आय ऍडवाइज यू, काय करा माहितीये, हे जे तुमचे आता हे क्लिअर आहे ना, हे क्लिअर नका वाचू. हे जे सपोज EAR, तर तुमच्या पोयम मध्ये किंवा टेक्स्टबुक मध्ये शोधा की एकाच स्पेलिंग मध्ये EAR कुठे आहे, किंवा LEAR किंवा MIS, हे एकाच वर्ड मध्ये हे लेटर कोणते आहेत. ठीक आहे, तर ते इझी होईल शोधायला. सो फर्स्ट वन इज मिरॅकल्स. ओके, MIR, हे बघा इकडे एम सुद्धा आहे. MIRACLES, उलट पुलट आहेत सगळे. सो यू नीड टू फाइंड
and arrange it in the proper order. नेक्स्टचा अर्थ काय आहे? आय थिंक हे विंडोज असेल. सॉरी हे विजडम आहे. माय मिस्टेक, इट इज विजडम. ओके, हे काय आहे? आय थिंक दिस इज करेज. करेज हे मी नाही ओळखू शकत. लेट्स सी व्हॉट इज द आन्सर इज. इट इज सरप्राइजेस. तर तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जाऊन नीट शोधावं लागेल. ऍक्च्युली आता माझ्याकडे टेक्स्टबुक नाही आहे, सो आय एम नॉट एबल टू आन्सर. नेक्स्ट वन इज ब्युटी. आता ह्याचं काय असू शकतं? ड्रीम्स. ओके, ह्याचं काय? व्हॅल्यूज. डाऊन, व्हॉट इज दिस? वंडर. ओके, तर हे तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि जेव्हा असं तुम्हाला एखादी ही सेम पोयम नाही येणार, बट सिमिलर टाईप ऑफ पोयम येणार, बट क्वेश्चन असेच असणार. सो यू नीड टू प्रॅक्टिस. ठीक आहे, नीट वाचा आणि अंडरलाईन करा शब्द. 2-3 वेळा वाचायचा. यू विल गेट इट इझिली. ओके, राईट वर्ड्स फ्रॉम द पोयम दॅट डिस्क्राईब द फॉलोइंग. ठीक आहे, आता स्काय, कोणता शब्द असा आहे जो स्कायला डिस्क्राईब करतो? सो इट इज स्टारडस्ट. स्टारडस्ट मी तुम्हाला सांगितलं म्हणजे जो स्काय आहे तो पूर्ण स्टार्सनी भरलेला आहे. ओके, मॅजिकल. हार्ट, हार्टचा अर्थ काय आहे? न्यूचरिंग. ओके, हँड, हँड कशी आहेत? एजिंग हँड. बिगिनिंग, सो हाऊ देर इज अ न्यू बिगिनिंग. Surprises. So it is wonderful surprise. We get wonderful surprises. Okay. So first question झाला आहे. नेक्स्ट वन, से वाय. तर तुम्हाला ह्याचा अर्थ सांगायचा किंवा तुम्हाला हे का आहे असं लिहायचं आहे. ओके, द स्काय हॅज अ मॅजिकल क्वालिटी. सो इट विल बी वाय द स्काय हॅज मॅजिकल क्वालिटी. सो आन्सर, the sky has magical quality because it has because it has full of moving clouds, twinkling stars and a beautiful moon. ठीक आहे, it has पूर्ण ताऱ्यांनी भरलेला असतो, ब्युटिफुल मून असतो आणि जे क्लाउड्स असतात, जे ढग असतात ते मूव्ह होत असतात, ते थांबत नाही कधी. तुम्ही जर खाली बसला स्कायच्या आणि वरती बघितलं तरी तुम्हाला खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. सो ओके, सो दिस आन्सर यू कॅन राईट इन युअर ओन सेंटेन्स ऑल्सो. नेक्स्ट, वाय इवन अन एजिंग हँड हॅज ब्युटी. का म्हाताऱ्या लोकांमध्ये पण ब्युटी असते? बिकॉज दे टीच अस टू लव्ह. त्यांच्यामध्ये लव्ह असतं म्हणून ते ब्युटिफुल असतात, बाहेरून सुद्धा आतून सुद्धा. ओके, वी वाय वी शुड बिलीव्ह दॅट वी आर स्ट्रॉंग अँड करेजियस. का आपण स्ट्रॉंग आणि करेजियस आहे असं पण विश्वास ठेवला पाहिजे? So the answer is, we should believe that we are strong and courageous so that we can recover after we have undergone a shock or a disaster and return to our normal lives again. ठीक आहे, तर ती लाईन आहे ना, पिक अप द पीसेस. सो दिस इज ओनली द पॉइंट. ओके, तर इथे दिलं आहे आपण विश्वास ठेवायला हवा की आपण स्ट्रॉंग आणि करेजियस आहे. कारण मग जेव्हा आपल्यावरती संकट येतात, जेव्हा डिझास्टर्स येतात, शॉक वाले सिच्युएशन्स येतात, तेव्हा आपण उठून नॉर्मल लाईफ मध्ये आपल्या परत यायला हवं. ओके, क्वेश्चन नंबर 3, मेक अ लिस्ट ऑफ एनी 6 थिंग्स दॅट द पोएट वॉन्ट्स अस टू एक्सेप्ट ॲज ट्रूथ. ठीक आहे, आता इकडे इमॅजिनेशन आहे खूप पोयम मध्ये. सो यू नीड टू आयडेंटिफाय 6 असे सेंटेन्सेस ज्याच्यात पोएट आपल्याला सांगतात की ह्याच्यावर विश्वास ठेवा. ओके, first sentence, that every day is a new beginning. Yes, it is a new beginning. Okay, that miracles do happen. Yes, miracles also happen. That dreams come true. हो, आपण स्वप्न बघितलं, आपण ऍक्शन घेतलं, खूप मेहनत केलं तर ते पूर्ण नक्कीच होतात. ओके, that there are angels dancing amongst the clouds. Okay, नेक्स्ट, दॅट द स्काय हॅज मॅजिकल क्वालिटी. सो हे पोएट आपल्याला सांगतात, आपण नाही सांगत आहे, पोएटने आपल्याला सांगितलंय की ह्याच्यावर विश्वास ठेवा. That the man in the moon is wise. Okay, let's go to question number 5. Find from the poem positive qualities to fill up in the web. तर इकडे हे पॉझिटिव्ह क्वालिटीज आहे तुम्हाला पोयम मधून, जसं की स्ट्रेंथ, करेज, लव्ह. अजून काय होतं? लेट्स सी, मी आन्सर्स लिहिले आहेत. ओके, स्ट्रेंथ, करेज, लव्ह, टू बिलीव्ह, विजडम, हे सगळे पॉझिटिव्ह क्वालिटीज आहेत. ओके, लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5 ग्रामर रिलेटेड आहे. इट इज रिलेटेड टू फिगर ऑफ स्पीच. ओके, टू बिलीव्ह इज टू सी एंजल्स डान्सिंग अमंग द क्लाउड्स. ओके, द अबाव लाईन कंटेन्स अ ह्युमन कॅरेक्टरिस्टिक. आता एंजल्स एक्झिस्ट करतात का? ते माणसं तर नाही आहेत, ते ऑब्विसली इमॅजिनेशन आहे. ओके, सो दे आर डान्सिंग.
So what it is? The human characteristic. For example, dancing is given to someone non-human. Non-human, who are non-human? Angels. Okay. So this figure of speech is called personification. जेव्हा human qualities एखाद्या वस्तूला, ऑब्जेक्टला देतात, so it is called personification. Second, to believe is to know that every day is a new beginning. Okay. हे सांगितलंय आपल्याला. To believe is to know that life is a gift. Lines in the poetry, such as above, state a general truth and can be used as saying or quotes. जेव्हा एखादे quotes येतात, especially in poems किंवा lesson मध्ये, so this figure of speech is called as epigram. जेव्हा quotes असतात ना, जेव्हा आपल्याला quotes मध्ये कवी सांगतो किंवा रायटर सांगतात, so it is epigram. Epigram closely resembles a proverb. Okay. तर मराठीमध्ये पण मी इकडे एक्सप्लेन केलंय. द ऍक्ट ऑफ ऍट्रिब्युटिंग ह्युमन कॅरेक्टरिस्टिक टू ऍबस्ट्रॅक्ट आयडियाज. म्हणजे एखाद्या वस्तूला किंवा आपल्या आयडियाला जेव्हा आपण ह्युमन कॅरेक्टरिस्टिक, जसं की आपण बोलतो कांदा रडवतो, तर रडणं हे तर माणसाचं आहे काम. कांदा रडू शकतो काय? नो. सो इट इज गिव्हन अ ह्युमन कॅरेक्टरिस्टिक. ओके. अशा आकृती जी मानवी वैशिष्ट्याने मानवी नसल्याच्या गोष्टींचे श्रेय देण्यासाठी वापरली जाते. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? पर्सॉनिफिकेशन. आणि एपिग्राम इज जेव्हा एखादं कोट असतं पोएम मध्ये किंवा लेसन मध्ये, सो दॅट इज एपिग्राम. Lines in the poetry, such as above, state a general truth. They contain the figure of speech epigram. Okay. तर इकडे क्वेश्चन असा दिला आहे, फाइंड फ्रॉम द पोएम 3 अदर एक्झाम्पल्स ऑफ एपिग्राम. आता तुम्हाला पोएम मधून एपिग्राम शोधायचं. एपिग्राम म्हणजे ते जे मेसेज आपल्याला पोएटनी दिलाय डायरेक्टली. तर इथे बघा, टू बिलीव्ह इज टू नो दॅट एव्हरी डे इज अ न्यू बिगिनिंग. हे पोएटनी आपल्याला दिलाय हा मेसेज. ओके. टू बिलीव्ह इज टू नो दॅट व्हॅल्यू ऑफ अ न्यूचरिंग. To believe is to find the strength and courage that lies within us. So the poet is telling to believe us this all. So this is a message that the poet has given to us. So this all are epigrams. Okay, तुम्ही हे नीट वाचू शकता and underline करा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, and you can write there epigram so that next time तुम्ही revise कराल, so you will be careful with it. Sixth one, divide the class into 5 groups. Each group can prepare a decorative chart poster using an epigrammatic line from the poem. You may use calligraphy, painting or paint programs. ठीक आहे. 5 ग्रुप मध्ये डिवाइड करायचं आणि मग त्याच्यावर जे एपिग्रामचे मेसेजेस पोएटनी दिले आहे ते तुम्ही ह्याच्यात मेन्शन करू शकता. सो फ्रेंड्स, दिस इज अ क्लास ऍक्टिव्हिटी. हे तुम्ही होमवर्क म्हणून करू शकता. So friends, thank you for being here and watching the video till end. I request you to please share and subscribe this channel for more videos like this. Thank you.